केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय। जसा एकनाथ शिंदेंनी उठाव केला होता तसाच एक मोठा उठाव पुन्हा होणार असून त्या माध्यमातून ऑपरेशन टायगर पूर्ण होणार आहे असं मोठं वक्तव्य प्रतापराव जाधव यांचं। तसंच ठाकरे गटात राहिलेले नेते लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होणार आहेत असं भाकीत त्यांनी केलं। यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली। ज्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री झाल्यानंतर घरातनं राज्याचा कारभार सांभाळला तसंच उरलेल्या नेत्यांवर अविश्वास दाखवल्यामुळे सर्वच अस्वस्थ आहेत। त्यामुळे लवकरच पुन्हा एक मोठा उठाव ठाकरे गटातनं होणार आहे आणि ते सर्व शिवसेनेत लवकरच दाखल होतील असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केला असून त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे। आणि म्हणूनच आता जे काही बाकी राहिलेले लोक आहेत उबाटा गटामध्ये त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजी आहे, त्यांच्यावर दाखवलेल्या अविश्वासाबद्दल नाराजी आहे आणि निश्चितच हे लोक एखाद्या दिवशी जसा एकनाथराव शिंदे साहेबांनी उठाव केला पुन्हा एकदा दुसरा मोठा उठाव ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून शिवसेनेमध्ये झाल्याशिवाय राहणार। राज्य सरकार शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून नवीन कृषी धोरण बनवेल अशी घोषणा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली आहे। याशिवाय शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याकरता प्रत्येक जिल्ह्यातून कृषी मंत्री कक्ष स्थापन करण्यात येईल असं कोकाटे म्हणाले। सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू हंगाम सुरू झालाय। या हंगामात काजू शेतकऱ्यांनी काजू बी हे कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना असलेल्या विक्रेत्याला देऊन त्याची रीतसर पावती घ्यावी। हीच पावती अनुदानाकरता वैध धरली जाणार आहे। तसंच जो व्यापारी विनापरवाना काजू बी खरेदी करणार त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार आहे असंही त्यांनी सांगितलं। राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 1,15,200 क्विंटलची आवक झाली। यात लाल कांद्याची सोलापूर बाजारात 25,000 क्विंटल, नाशिक जिल्ह्यात 51,000 क्विंटल अशी जवळपास आवक झालेली आहे। लाल कांद्याला कमीत कमी 1,800 रुपयांपासून ते 3,000 रुपयांपर्यंत दर मिळाला। राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची 4,652 क्विंटल इतकी आवक झाली तर मक्याला 2,089 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। बाजारात मक्याच्या आवकमध्ये सुधारणा झाली आहे। गव्हाच्या कापणीला लवकरच सुरुवात होणार आहे, त्यामुळे गहू लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे। गव्हाचे भाव किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त होते, मात्र आता गव्हाच्या किमतीत घट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळणार आहे। कापसातील प्रक्रियेदरम्यान दर्जा सुधारावर भर देत देशभरातील 1,000 जिनिंगच्या आधुनिकीकरणाचा प्रस्ताव आहे। त्याकरता प्रति जिनिंग सुमारे 75 लाख रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉक्टर YG प्रसाद यांनी दिली। फेब्रुवारी महिन्याला सुरुवात होताच टोमॅटोचे दर उतरायला सुरुवात झाली आहे। आता दरमहा 10 रुपयांना 1.5 किलो टोमॅटो विकले जात आहेत। शेतकऱ्याचा लावणीचा खर्च सुद्धा निघेना झालाय। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन हळदीची खरेदी सुरू करण्यात आली। या शेतमालाला मुहूर्ताच्या खरेदीवर प्रति क्विंटल 13,101 रुपयांचा भाव मिळाला। बाजार समितीमध्ये यंदाच्या हंगामात उत्पादित हळद ही विक्रीकरता दाखल झालेली आहे। राज्यात 15 जानेवारी अखेर गाळप झालेल्या ऊसाची FRP वाटप करण्यात आलं। 16,577 कोटी रुपयांमध्ये साखर कारखान्यांनी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 13,982 कोटी रुपये जमा केलेले आहेत, तर अद्यापही 2,595 कोटींची FRPची रक्कम थकीत आहे। दुधात भेसळ करणाऱ्यांविरोधात FDA कठोर पावलं उचलणार आहे। फक्त दंडच नाही तर परवानेही रद्द होणार आहे। दुधात भेसळ रोखण्याकरता अन्न आणि औषध प्रशासन विभाग अधिक सक्रिय झाला असून येणाऱ्या काळात या संदर्भात कारवाईला आणखी वेग येणार आहे। मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या नेतृत्वात FDA अत्यंत सुनियोजित आणि धडाकेबाज कारवाई करत असून दूध भेसळ रोखण्याकरता योग्य ती पावलं उचलत आहे। पावसाळ्यात लागवड केलेला भाजीपाला अतिवृष्टीत सडून गेला, त्यामुळे नाशिकसह परत जिल्ह्यातला भाजीपाला शहरासह तालुक्यात विक्रीला आला। भडगाव तालुक्यात गावोगावी लागवड केलेल्या भाजीपाल्यासोबतच पाचोरा, पारोळा या जामनेर तालुक्यात हिरव्या भाजीपाल्याची आवक वाढली आहे, त्यामुळे भावही गडगडले आहेत। जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कसगाव इथल्या शेतातील पिकावरील तणनाशक फवारणी केल्यानं शेतकऱ्यांचं जवळपास 2 एकरावरील पीक वाया गेलंय, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे।
टिपेश्वर अभयारण्यातून येडशी अभयारण्यामध्ये आलेला वाघ पकडण्याकरता प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या कार्यालयानं 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिलेली आहे। त्यानुसार वाघाला पकडण्याकरता आता केवळ 15 दिवस शिल्लक आहेत। त्यामुळे वाघाच्या शोध मोहिमेला वेग आलाय। मुदतीत वाघ न पकडल्यास पुन्हा परवानगी मिळेपर्यंत मोहीम थांबवावी लागेल अशी माहिती विभागीय वन अधिकाऱ्यांनी दिली। मराठवाड्याच्या हक्काचं 7% पाणी कमी करण्याच्या गोदावरी अभ्यास गटाच्या अहवालावर महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणानं जनतेकडून आक्षेप मागवलेत। हे आक्षेप 15 मार्चपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत। दुष्काळग्रस्त आणि कमी पावसाचा प्रदेश म्हणून मराठवाडा ओळखला जातो। जळगावात फेब्रुवारी 2024 मध्ये या परिसरात आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे शेती पिकाचं अतोनात नुकसान झालं होतं। त्या नुकसानीला सानुग्रह अनुदान 13,54,00,000 रुपये मंजूर करण्यात आलं। तालुक्यातील 5 मंडळांमधील 8,760 लाभार्थी शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे। कळंबच्या भगवान चिंतामणी यात्रेत सुरू असलेल्या बैलाच्या शंकरपटात अमरावती जिल्ह्याच्या श्रुती वाळके या 16 वर्षाच्या मुलीनं धुरकरी म्हणून शंकरपटात जोडी हाकलून शंकरपट गाजवला। तिनं दाखवलेल्या जिगरबाजीनं सगळ्या ठिकाणी तिचं कौतुक होत आहे। आतापर्यंत महाराष्ट्रात 50च्या वर शंकरपटात तिनं जोडी हाकलेली आहे। अनेक शंकरपटात तिच्या जोडीनं पारितोषिकही पटकावलं आहे। आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला। जळगावच्या कसगाव पारोळा मार्गावर 4 वर्षांपूर्वी बनलेल्या उड्डाणपुलावर मोठाले खड्डे पडले। त्यामुळे मोटरसायकल घसरण्याचे प्रकार अधिक वाढले आहेत। अपघातांची संख्याही वाढली आहे। सिने अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल मावळमधील शिवस्मारक समितीने संताप व्यक्त केलाय। सोलापूरकर ज्यावेळी मावळ तालुक्यामध्ये येतील किंवा पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरून जातील तेव्हा त्यांच्या तोंडाला काळं फासू असा इशारा देण्यात आलाय। ग्रामीण भागात दूषित पाण्यामुळे अतिसाराची लागण आणि संसर्गजन्य आजारांची लागण होत असल्याने जळगाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोतांचं सर्वेक्षण करण्यात आलं। यात जिल्ह्यातील 40 गावांना पिण्याचा पाणी पुरवठा अशुद्ध होतोय। 8 गावांना मिळणारे पाणी दूषित असल्याची बाब समोर आली आहे। वाशिमच्या पोहरादेवीमध्ये संत सेवालाल महाराजांच्या 286व्या जयंतीनिमित्तानं समितीकडून पोहरादेवीच्या विकासासाठी कार्य करणारे सरकारी अधिकारी तसंच बंजारा समाजातील व्यक्तींचा सत्कार करण्यात आला। जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार महंत बाबूसिंग महाराजांचा सत्कार करण्यात आला। जळगाव विमानतळावरून सर्वाधिक प्रतिसाद लाभत असलेल्या गोवा शहराच्या दोन्ही फ्लाइट्स काल रद्द झाल्या। गोव्याहून जळगावकडे येणाऱ्या विमानाच्या इंजिनमधून धूर निघाल्याने फ्लाइट रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलं। जळगावात पाणी टंचाईच्या काळात शेतीच्या माध्यमातून येणाऱ्या लाखोंच्या उत्पन्नावर पाणी सोडून ज्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या विहिरी अन्य गावांना पाणीपुरवठा करण्याकरता शासनाला दिलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांची शासनाने मात्र उपेक्षा केलेली आहे। या शेतकऱ्यांना अद्याप 1 रुपयाचा मोबदलाही दिला गेला नाही, त्यामुळे शेतकरी संतापले। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांचा अपमान केला। हल्ली भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, परंतु आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा दिला असं वादग्रस्त वक्तव्य करून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला। या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी अकोला शहरातील धिंगरा चौकात जाहीर निषेध केला। हिंगोली शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवकालीन आणि ऐतिहासिक नाणी चलनी नोटांच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं। हे प्रदर्शन पाहण्याकरता नागरिकांनी मोठी गर्दी केली। हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गिरगावात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसमोरून महामार्ग झालाय, मात्र रुग्णालय परिसरामध्ये एकही गतिरोधक किंवा दिशादर्शक फलक नसल्याने अपघात होण्याची शक्यता ग्रामस्थांनी वर्तवली आहे। धुळे जिल्ह्यातील जीबीएसचा पहिला रुग्ण आढळलाय। या 48 वर्षाच्या रुग्णावर हिरे शासकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरू आहेत। रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली। सिल्लोड तालुक्यातील हळदा इथं पाण्याच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडला होता। वन विभागाच्या पथकाने 15 तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला विहिरीतून बाहेर काढलं। सिंधुदुर्गातील वैभववाडीत बैलगाडा शर्यतीचा थरार बघायला मिळाला। राज्यस्तरीय विना फटका बैलगाडी स्पर्धेत एकूण 69 बैलगाड्या सहभागी झाल्या। बंड्या मांजरेकर यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती। ही शर्यत पाहण्याकरता नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। बीडच्या आष्टी तालुक्यातील
भगवान नगर इथं संत सेवालाल महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी आमदार सुरेश धस यांनी बंजारा समाज बांधवांचा पारंपरिक पोशाख परिधान केला होता। अमरावतीमधील जिल्हाधिकारी कार्यालय रोडवरील आनंद वाईन शॉपला भीषण आग लागली। या आगीत विदेशी दारू आणि बिअरच्या बाटल्या जळून खाक झाल्या। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। अकोल्याच्या बार्शी टाकळी तालुक्यातील महागाव इथलं अतिक्रमण निष्कासित करण्यात आलं। या कारवाईनंतर अनेक गरीब कुटुंबांचे संसार उघड्यावर आले। कारवाईवेळी रहिवाशांनी हंबरडा फोडल्याने उपस्थित कर्मचाऱ्यांनाही अश्रू अनावर झाले। दरम्यान इतरत्र राहण्याची सोय करून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। सिडकोच्या विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या आहेत। सहाय्यक विकास अधिकारी व क्षेत्राधिकारी संवर्गातील 26 अधिकाऱ्यांसह लिपिक टंकलेखक कार्यालयीन सहाय्यक संवर्गातील 74 कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे। या बदल्यांमुळे अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे। मुंबईकरांच्या जलप्रवासाला आता वेग येणार आहे। गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि गेटवे ते मांडवा या मार्गावरून आजपासून अत्याधुनिक वातानुकूलित कॅटामरान ही बोट धावणार आहे। उच्च गती पारंपरिक फेरी सेवेला पर्याय म्हणून ही सेवा प्रवाशांना अधिक जलद आरामदायी आधुनिक प्रवासाची सोय उपलब्ध करून देणार आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आज मॅरेथॉनचं आयोजन केलं। यासाठी रविवारी दुपारी 1 वाजेपर्यंत अटल सेतूवरील वाहतूक बंद करण्यात आली। त्यामुळे वाहतूक कोंडीसह JNPA या बंदरातील कंटेनर्स वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे। पश्चिम रेल्वेच्या स्वच्छतागृहांच्या दयनीय स्थितीबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने त्यांच्या स्वच्छतेकडे प्राधान्याने लक्ष दिलं जाईल असं पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाचे नवनियुक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज कुमार सिंग यांनी स्पष्ट केलं। प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी टॉयलेटच्या देखभालीवर भर दिला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं। मुंबई उपनगरीय क्षेत्राच्या विकासासाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन हे स्वतंत्र महामंडळ कार्यरत आहे। त्याद्वारे अद्ययावत डिझाईनच्या लोकल बांधणी, डबे वाढवणे, 12 ऐवजी 15 डब्यांची लोकल चालवण्यासाठी फलाटांची लांबी वाढवणे, वाढीव रेल्वे मार्ग टाकणे आदी कामांकरता मध्य आणि पश्चिम रेल्वेला निधी पुरवला जातो। मुंबई शहरातील 8 ते 10 दशकांहून अधिक जुन्या असलेल्या सेस या इमारतींचा समूह पुनर्विकास करण्यावर आता म्हाडानं भर दिलाय। सेस इमारती अरुंद जागेत असल्यानं एकेका इमारतीचा पुनर्विकास करणं, रहिवासी आणि भाडेकरूंना आवश्यक सुविधा देणं शक्य नसल्याने एकहून अधिक इमारतींचा समूह विकास केल्यास तांत्रिकदृष्ट्या सुलभ ठरतो आहे। मुंबई महानगर प्रदेशासह कोकणातील रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्याकरता केंद्र सरकारनं सागरमाला या योजनेअंतर्गत जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्याचं ठरवलं आहे। त्यासाठी प्रवासी जलवाहतुकीसह रोरो सेवेद्वारे मालवाहतुकीचा केंद्र व राज्य शासन असा प्रत्येकी 50% हिस्सा वाटप करण्याचं नियोजन केलं आहे। रॅपिडो लवकरच महिलांसाठी एक खास सर्व्हिस सुरू करणार आहे। या सर्व्हिसद्वारे कंपनी जवळपास 25,000 महिलांना रोजगार सुद्धा देणार आहे। आतापर्यंत रॅपिडोमध्ये फक्त पुरुषच कॅब, ऑटो, बाईक चालवू शकत होते। मुंबईतील विविध बँकांमध्ये ठेवण्यात आलेल्या मुदत ठेवींच्या माध्यमातून जास्त व्याजदर मिळावा यासाठी मुंबई महापालिकेनं ऑनलाईन प्रणालीचा वापर करण्याचं ठरवलं आहे। त्यामुळे चालू आर्थिक वर्षात 1,000 कोटी रुपये अतिरिक्त मिळण्याची प्रशासनाला अपेक्षा आहे। भारतीय डाक विभागामार्फत अधीक्षक डाकघर नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण डाकसेवक पदासाठी 21 रिक्त पदं भरली जाणार आहेत। पात्र व इच्छुक उमेदवारांनी 3 मार्च 2025 पर्यंत आणि संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन नवी मुंबई विभाग वाशीचे वरिष्ठ अधीक्षक डाकघर यांनी केलं। सलग 2 दिवस दर वाढल्यानंतर सोन्याच्या दरात घसरण झाली। सोन्याचे दर 1,100 रुपयांनी कमी झाले। 85,200 रुपये प्रति तोळ्यावर दर आलेले आहेत। चांदीच्याही दरात 2,100 रुपयांनी घसरण झाली। चांदीचे दर 96,200 रुपये प्रति किलोवर गेले। मुंबई महानगर प्रदेशासह कोकणातील रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होण्याकरता केंद्र सरकारनं सागरमाला योजनेअंतर्गत जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्याचं ठरवलं। यासाठी प्रवासी जलवाहतुकीसह रोरो सेवेद्वारे मालवाहतुकीचा केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येकी 50% हिस्सा वाटप करण्याचं नियोजन आहे। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथल्या फलाटांच्या विस्तारीकरणाचं काम सुरू असल्यानं याचा परिणाम कोकणातून येणाऱ्या 3 गाड्यांवर होणार आहे। कोकणातून CSMT पर्यंत धावणाऱ्या या गाड्या 28 फेब्रुवारीपर्यंत दादर स्थानकापर्यंत धावणार आहेत। त्यामुळे प्रवाशांना दादरपासून पुढील प्रवासाकरता अन्य रेल्वे इतर वाहनांचा आधार घ्यावा लागणार आहे। महाराष्ट्रात न्यायव्यवस्थेत मूलभूत पायाभूत सुविधा खराब असल्याची टिप्पणी करत सर्वोच्च न्यायालयानं न्यायमूर्ती अभय ओक यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले तर शेजारच्या कर्नाटकची याबाबत प्रशंसा केली। अशोक देसाई स्मृती व्याख्यानमानामध्ये फौजदारी व्यवस्थेपुढील अडचणी काही विचार या विषयावर बोलताना न्यायमूर्ती ओक यांनी सडेतोड मतं मांडली।
न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर 6 महिन्यांसाठी निर्बंध लादल्यानंतर आता रिझर्व्ह बँकेनं आणखी 2 बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. कर्जावरील व्याजदर आणि बँकांमध्ये ग्राहकांना सेवा देण्याबाबतच्या काही नियमांचं पालन न केल्यानं नैनिताल बँक लिमिटेडवर 61.40 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर काही नियमांचं पालन न केल्यानं उज्जीवर स्मॉल फायनान्स बँकेवरही 6.70 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पोलीस तपासात अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. देशातील सगळ्यात चांगला सायबर प्लॅटफॉर्म राज्य सरकारनं तयार केला आहे. तसंच सायबर गुन्ह्यांबाबत तक्रार करण्याकरता केंद्रीय यंत्रणांनी महाराष्ट्र पोलिसांना 1945 हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिलेला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पुणे पोलिसांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या तरंग या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. आपल्याला जीवे मरण्याच्या धमक्या येत आहेत असा खुलासा यूट्यूबर रणवीर अलाहाबादी यानं केला. रणवीरनं इंस्टाग्रामवर एक निवेदन जारी केलं. मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार 2022 पासून आतापर्यंत कर्तव्यावर असताना 379 पोलिसांचा मृत्यू झालाय. त्या 379 पैकी 334 पोलिसांचा नैसर्गिक मृत्यू झालाय. 23 जणांचा अपघाती तर 22 जणांनी आत्महत्या केली आहे. समृद्धी महामार्गावर 22 पैकी 16 ठिकाणी उपहारगृह, प्रसाधनगृह, वाहन दुरुस्ती केंद्र, प्राथमोपचार केंद्र, पार्किंग, पिण्याचं पाणी इत्यादी कायमस्वरूपीच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकरता कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. ही सर्व ठिकाणं पेट्रोल पंपांना लागून असून इथं मूलभूत सुविधांची कामंही सुरू झाली आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला प्रतिज्ञापत्राद्वारे दिली.